भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेला भ्रष्टाचारी करप्टेड आणि निगरगट्ट ग्रामसेवक दत्तात्रय भानुदास भुजबळ हा व्यक्ती 13.5 वर्ष झालं भोसे याच एकाच गावामध्ये आहे। कुठलाही नियम त्या माणसानं ठेवलेला नाही। युनियनच्या नावाखाली आपल्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भीती दाखवून तो एकाच गावामध्ये सुमारे 13.5 वर्ष झालं हे भुजबळ साहेब या ठिकाणी काम करतात। गावामध्ये आल्यानंतर अनेक विहिरींचे घोटाळे 40-40, 50-50 हजार रुपये घेऊन, रस्ते घरकुला 30-30 हजार रुपये, टॉयलेटला 3-3, 4-4 हजार रुपये, सर्वच खात्यातून पैसे। आम्ही उपोषणाला मागे शाळेच्या माध्यमातून बसलो होतो त्यावेळेला अगोदर पैसे उचलले आणि त्यानंतर आम्ही उपोषण केल्यानंतर मग शाळा बांधल्या। पाणीपुरवठा योजना 15 वर्षापासून बंद आहे, तिथं कधी पाणी आलेलं नाही, पण त्याच्यावर दुरुस्तीचा खर्चाच्या माध्यमातून 2 वेळा त्याची बिलं यांनी काढलेली आहेत। दूध व्यवसाय असतील, दारूचे 18 धंदे आहेत या माध्यमातून चालू आहेत। कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार ह्या ग्रामसेवक दत्तात्रय भानुदास भुजबळ यांनी केलेला आहे। त्याच्यामुळं सलग 13.5 वर्ष झालं भोसे या एकाच गावामध्ये आहेत। 7 महिने झाली या माणसाची बदली झाली। 7 महिने झाली बदली झाली असताना सुद्धा हा माणूस गावाचा चार्ज सोडायला तयार नाही। गादेगावला बदली झाली, गादेगावचा चार्ज घेतलाय, पण भोसेचा चार्ज मात्र हा व्यक्ती सोडायला तयार नाही। त्यामुळं आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। सीओ साहेबांनी गेल्या 10 दिवसापूर्वी 2 दिवसात तुम्ही चार्ज सोडावा आणि भोसेगाव रिक्त करावं, आम्हाला दुसऱ्या माणसाची तिथं बदली करायची आहे हे सांगितलं। त्यानंतर BDOनी सुद्धा 2 दिवसात चार्ज सोडावा, नाहीतर पुढचे व्यवहार सगळे अनियमित होतील अशा पद्धतीची ऑर्डर करून सुद्धा गेली 10 दिवस झालं ही व्यक्ती भोसेचा चार्ज सोडायला तयार नाही। जर अशा निगरगट्ट असलेल्या ग्रामसेवकानं 2 दिवसाच्या आत जर चार्ज सोडला नाही तर CEO ऑफिस सोलापूर म्हणजे ZP कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून आम्ही सर्व 10 ते 20 ग्रामस्थ वरून खाली उड्या मारून जीव देणार आहोत। शासकीय चौकशी लावणार आहोत, कोर्टामध्ये जाणार आहोत, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने करणार आहोत। त्यांच्या विरोधामध्ये कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करणार आहोत। शासकीय कुठलाही नियम या माणसानं पाळलेला नाही। कोट्यावधी रुपयाची लयलूट गावामध्ये सत्ताधारी आणि या संबंधित ग्रामसेवकानं केलेली आहे।